नेरडी व्हिडिओ डे 141. तर आता आपण चाललो आहे खाली आणि काहीसाठी चाललो आहे तुम्हाला कळायला असेल असे कपडे घालून नॉर्मल आपण चाललो आहे आपल्या कॉलेजला आणि भेट द्यायला चाललो आहे कारण की काहीतरी झालं आहे असं कळालं आहे आमच्या. तर जाऊन बघणं गरजेचं आहे आणि होप सो चांगलाच निघावं काहीतरी. बाकी आता बघू काय होतं काय नाही होतं आणि आता स्पोर्ट्स पण झालं आहे त्याच्यामुळे इंटरेस्ट नाही पण होप सो बघूया. चला कधी येते काय माहिती लिफ्ट पण. चला मी तुम्हाला खाली गेल्यावर भेटतो वाडीमध्ये आणि तेव्हा आपण बोलूया सविस्तर एकदम प्रॉपरली बसून एका जागेवर. आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या तोपर्यंत. चला सो हाय गाइस, कैसे हो? अभी जाके जस्ट आया हूँ, जस्ट पहुँचा हूँ मेरे घर के इधर. कॉलेज से निकला हूँ अभी. मेरे दोस्त लोग के साथ थोड़ा मस्ती वस्ती कर रहा था उधर. और क्या हो गया अभी जो स्पोर्ट्स चलता मैं तुम लोग को बोल रहा था तो एक का है ना टांग फ्रैक्चर हो गया ऐसा मेरे को समझा. इसकी वजह से स्पोर्ट्स रुका दिया है. तो हमारी जो कमेटी है मतलब स्टूडेंट कमेटी रहता है जिसको मालूम रहेगा तो उसमें मे भी थोड़ा भाग मोठा है हमारा भी. तो कमेटी मेंबर आहे तुमचा भाऊ. तर मी तिकडे विचारलं काय झालं काय नाही कारण की आम्ही कधी अटेंड नाही केलं खरं तर. मी जाऊन फक्त प्रमुख पाहुणाविषयी करत बसलो आहे. तर खरं नाही होलं ते आम्हाला ते लावतात. पण आता मी बघत होतो जर आम्ही त्या कबड्डी मॅचला गेलो नव्हतो मी तर मला त्यातलं काही संदर्भात त्याचं माहिती नव्हतं बरोबर. तर मग मी एक असंच विचारलं की काय झालं वगैरे वगैरे. तर आज बसली कमिटी आणि तिथे मग बडबड चालू झाली की हे असं झालं ते असं झालं. समोरच्या टीमने राग काढून कोणाचं तरी पाय हे केलं ते काय 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 चालू होतं. पण जे पण झालं चांगलं झालं. आता बोललेत परत चालू करू आम्ही सांगितलं. त्याच्यावर काय निकाल येतो ते तुम्हाला सांगेन मी आणि दाखवीन. मला ॲज अ काय बोलतात ॲडिशनल प्लेयर म्हणून मी म्हटलं की मला कबड्डीला घ्या त्या टायमाला कारण की त्या पोराला मारलं तर आमचा खास होता त्याच्यामुळे. तर बाकी काय नाही बघू आता. म्हणजे कसं असतं तो मित्र आपला जरा जवळचा होता म्हणून त्याला त्यासाठी गेलो मी खास तिथे. पण बघू काय होतं काय नव्हतं. तुमच्याशी बोलता बोलता सोसायटीमध्ये असाच घुसलो आणि समोर म्हणजे म्हातारा वयस्कर माणूस होता आणि तो गाडी घेऊन येत होता. घातलीच असते पण जाऊ द्या. कंट्रोल मजनू. तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. बाकी काय बोलायचं नाही आपल्याला. आणि हो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. डेली ब्लॉगिंगमध्ये आत्ता डे 141 चालू झालेला आहे आणि तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर हे खोटं आहे म्हणजे अच्छा बा काम नहीं है. तो जल्दी सब्सक्राइब करो और मिलता हूँ मैं तुमको घर पे जाके. पीस आउट. पासून घरी बसलो आणि बाबांना विचारूया. बाबा बाबा तो काय पकडतोय? तो काय पकडतोय? टीव्ही मध्ये काय पकडतोय? काय पकडतोय? मास. बाबांना गावाच्या मासा पकडायची आठवण आली है ना. मासा नाही पकडत आहे तो कोलबी पकडतोय. कोलबी त्याला हात पेवतोय तो कोणतं कोलबी पकडतोय. हा हो तो पळतोय. थांब तुम्हाला दाखवतो. पकडला धरला. लॉबस्टर उसको कोलबी बोल रहे और वो बड़ा कोलबी ऐसा बोलते हैं. तो लॉबस्टर वो अलग रहता है कोलबी अलग रहता है बट फिर भी आम्ही गावचे माणसं. तो विषय रेड रॉक लॉबस्टर तो अभी मैं देखा था. वो पकड़ेगा ना फिर देखा था. ऐसे खड़े के नीचे ही चुपते लोग. खेकडे भी ऐसे ही चुपते. खेकडे पण असेच लपतात ना बाबा. खेकडे खेकडे पकड़ने का ब्लॉग नहीं देखा तो वो भी देखिए. हम लोग ने बीच में पकड़ा था. खेकड़ी ऐसी दगड़ के नीचे चुपते हैं या और चलते भी वैसा है वाकड़े 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 वाकड़े. ये देखो अभी अपन ऐसे सीधा चलते बरं वैसे चलते वाकड़े 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 वाकड़े. वो लोग में भी हार्ड सीन रहता है और आमचे काका ते आहेत ते हर टाइम जात राहतात हे सर्व पकडण्यासाठी. तर एक दिवस काकांसोबत जाईन तर तुम्हाला सांगेन मी गावाला खेकडे पकडायला मासे पकडायला. ते काकाच आमचे एक आहे तेच करतात. तर तुम्हाला मी दाखवेन आणि आता भेटू थोड्या टायमाने. बाबा आता ते बघतात. हां मासा थोडी पकडला कोलबी पकडला ना. तुम्हाला दिला ना काय? नाही
मग नको म्हणलं मला का तू काहीच नाही नाही का नाही ते बघा ते कोलबे पकडले शिमटी शिमटी वो टीवी में मैं उनको दिखाता हूँ ना तो वो बोलते कि अपन गावाला पण असं करायचं तो वैसा सूट लाने का वो लाने का और पकडने की काय बाबा करतील काय भरोसा नाही आमच्या बाबांचा करतील पण बघू होप सो पकडले 4-5 शिमट्या पकडल्या सॉरी लॉबस्टर पकडले लॉबस्टर म्हणजे कोलबीच असते एक प्रकारचं पण थोडं मोठ्या प्रकार पीस आउट मी मम्मीला हे एअरड्रॉप आणायला सांगितलं होते कुठलीही कंपनी नाही आहे फॉर्मवर्क पण नाही करते पण हे इझी कंपनी आहे का कारण की मी आता कान मी जेव्हा टाकलं होतं ना तर हेडफोन घालून असतो मी 24 बाहेर कुठेही मला भेटलात ना तर मी हेडफोन घालून असतो तर हेडफोन घालून मला आय थिंक ते कान बसल्यासारखं वाटतं असं आणि मग जेव्हा मी असं करतो तेव्हा हे ओपन होतं आणि ही मला सवय लागली मी कुठेही जातो ना असं करतोय आता जरा जांभळले आली पण हे असं होतं आणि मग त्यानंतर मला वाटतं की माझे कान ओपन झाले मग त्यासाठी मम्मीला म्हटलं जा बाई आण ते टाकायला आणि तो जो होता माझ्या घरी जुना तो एक्सपायर झाला होता आणि एक्सपायरी डेट वाचूनच बघा कारण की ते तुमच्यासाठी प्युअर होतं पप्पा हे पप्पाने गेलं बोल मम्मी इकडे आपली मम्मी काय बोलतेस काय बोलू जय महाराष्ट्र हा बोला चला This is a little bow and arrow setup. We're just sort of in practice stages. Eventually we want to land a Bye, giant Gara, fish bye. with it. So काय काय if we don't do Tata. this episode, we will. जेवायला So विचार we do a bow and arrow. जेवायला घरी आपल्या घरी बोलवा जाऊया आमच्या घरी जाऊया हा जाऊया हा माझ्या घरी आहे हा त्याला कोलबी पाहिजे पण ही पकडलेली कोलबी पाहिजे काय कोलबी ही पकडलेली पाहिजे मी पकडलेली कोलबी नाही पाहिजे नाही हा त्यांनी पकडलेली पाहिजे त्यांना त्यांनी पकडलेली हो. कानाली कोण तर विचारा त्याला कोण बोला कोलबी येताना घेऊन ये येताना घेऊ दे कोलबी बस जय महाराष्ट्र बोला जय महाराष्ट्र हा या बघा बोलले